हाय, हॅलो, नमस्कार. रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर मस्त आहे ना, कैरीचा मेतांबा बनवणार आहे. अगदी ह्या पद्धतीने बनवाल ना, तर 1 महिनासुद्धा आहे ना, हा मेतांबा खराब होणार नाही, बुरशी लागणार नाही. खूप सुंदर असा जसाची तसा राहील. मस्त तिखट, गोड, आंबट चवीचा आहे ना, चटपटीत असा मेतांबा बनवणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर पाहू शकता इथे मी आहेत ना छान अशा कैऱ्या घेतलेल्या आहेत आणि कैऱ्या आहेत ना पहिल्यांदा स्वच्छ धुवून घेतलेल्या आहेत. कैऱ्या स्वच्छ धुवून झाल्या की आपण आहे ना कैरीची साल काढून घेणार आहे. आणि ना कैरी आपण आहे ना बघा ह्या पद्धतीने आहे ना चिरून घ्यायचे. कैरीच्या आता तुमच्या आवडीने ना तुम्ही मोठे छोटे कसेही तुकडे करू शकता. हे बघा मस्त त्याच्यामधली जी कोई आहे ना अगदी कोवळी कोय आहे ती काढून घ्यायची आणि अगदी मीडियम साईजचे ना असे तुकडे करून घेतलेले आहेत. पाहू शकता. आणि हा मेतांबा आहे ना तुम्ही चपातीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता किंवा जेवताना तोंडीसुद्धा लावू शकता. उन्हाळ्यामध्ये असा मस्त आंबट गोड चवीचं जर काय असेल ना तर एक चपाती जास्तच जाते. खूप सुंदर असा अगदी भाजीला काही नसेल ना तरी तुम्ही फक्त ह्या मेतांबासोबतसुद्धा पूर्ण जेवण करू शकता. इतकं सुंदर झालेलं आहे. मस्त कैरी आपण छान अशी चिरून घेतलेली. आता ह्याच्यावरती आपण आहे ना मस्त तिखटपणा येण्यासाठी कलर येण्यासाठी मिरची पावडर टाकणार आहे. मिरची पावडर टाकली की आता जिरा पावडर टाकूयात, धना पावडर टाकूयात आणि हळद टाकलेली आहे. आणि आता आहे ना चवीनुसार मीठ टाकूयात. आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित असं करीला आहे ना मिक्स करून घ्यायचे आहे. फक्त हे भांडं आहे ना असं ह्या पद्धतीने फक्त हे करून घ्यायचं आणि सगळ्या कैरीला आपला छान असा मसाला मीठ लागले जातं व्यवस्थित. आता हे ना आपण मिक्स करून घेतलेला मसाला कैरीला हे आपण साईडला झाकून ठेवूयात. आता आहे ना हे बनवायसाठी आहे ना जाड तळाचं भांडं घ्यायचं. जर पातळ भांडं असेल ना तर कैरी आपली आहे ना खाली करपेल आणि मग आपला जो मेतांबा आहे ना त्याची चव आहे ना सगळी बिघडून जाईल. त्याच्यामध्ये मी जाड तळाची आहे ना कढई घेतलेली आहे. कढई छान अशी गरम झाली की तेल टाकायचं. तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये आहे ना मेथीचे दाणे टाकायचे. मेथीचे दाणे ना छान असे तळून घ्यायचे मस्त खमंग असे. मग मोहरी टाकायची. मोहरी पण छान तडतडू द्यायची. व हिंग टाकायचं. मेथी मोहरी आणि हिंगाची छान अशी तडका बसला ना आपला मेतांबा आहे ना खूप सुंदर असा लागतो. आता ह्याच्यामध्ये आपण मसाला लावलेली कैरी टाकूयात आणि गॅस मिडियमच ठेवायचा. फास्ट गॅसवरती ही प्रोसेस करायची नाही. मीडियम गॅस केलेला आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. गॅस आता बारीक ठेवणार आहे आणि बारीक गॅसवरती एक 2 ते 3 मिनिटाची ना एक वाफ काढून घेऊयात. तर 2-3 मिनिटाची एक वाफ काढून घेतलेली आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करूयात. आपल्याला कैरी ना अशी थोडी बऱ्यापैकी आहे ना मऊ अशी शिजवून घ्यायची आहे. आता मी झाकण ठेवणार आहे आणि पुन्हा एक 5 ते 6 मिनिटाची ना वाफ काढून घेणार आहे अगदी बारीक गॅसवरती. तर 5 ते 6 मिनिटाची वाफ काढून घेतली तर बघू शकता कैरी आपली आहे ना अगदी छान अशी आहे ना मऊ अशी शिजलेली आहे. व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात. हे बघा आपल्या उलटने नाही ना लगेच उलटणं आपलं आहे ना कैरीमध्ये जातं आहे. म्हणजे कैरी आपली ना छान अशी शिजत आलेली आहे. आता ह्याच्यासाठी मी ते ना 1 वाटी गूळ घेतलेला आहे. गूळ आहे ना बारीक चिरून घेतलेला आहे. म्हणजे गूळ पटकन असा आहे ना वितळला जाईल. अगदी 2 मिनिटामध्ये ना हा गूळ व्यवस्थित मिक्स करून घेतला की लगेचच गुळाचं आहे आपलं पाणी होतं. तर पाहू शकता मस्त कलर आलेला आहे. गूळ पूर्ण आपला वितळलेला आहे. व्यवस्थित असं मिक्स करूयात. गॅस मिडियमच ठेवायचा आणि आपण अजून पुन्हा 2-3 मिनिटासाठी ना झाकण ठेवलेलं एक वाफ काढून घेऊयात. म्हणजे कैरी अजून आपली छान बऱ्यापैकी शिजली जाईल. तर बघू शकता खूप सुंदर असा आहे ना आपला मेतांबा आहे ना तयार झालेला आहे. एकदम परफेक्ट अशी रेसिपी झालेली आहे. तर व्हिडिओ कसा वाटला तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आता कैरीचे सीझन चालू आहे तर तुम्हीही नक्की ह्या पद्धतीने ना कैरीचा मेथांबा करून बघा. खूप सुंदर असा होतो. आणि आहे ना हा मेथांबा आहे ना पूर्ण थंड करून घ्यायचा आणि एखाद्या काचेच्या भरणीमध्ये ना हा
स्टोअर करून ठेवायचा. अगदी महिनाभर आहे ना फ्रीजशिवाय ना हा छान असा राहू शकतो. आणि फ्रीजमध्ये ना तर आरामशीर 2 महिने तरी नक्कीच राहू शकतो. इतका सुंदर असं झालेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे मनापासून धन्यवाद.